हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सौ दीपाली वीरा सोमीनाथ सिंह मोटे, उपासना केंद्र भोसरी पुणे। हा अनुभव माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेचा आहे। 2009ला मला गुड न्यूज कळाली की आहे म्हणून मला। तर बापूंच्या उपासनेत त्यावेळेला मी यायला लागले होते, सुरुवातच होती। मग 9 महिने पूर्ण होईपर्यंत मी बापूंची उपासना वगैरे असं म्हणता येईल की तिच्या जन्मापासूनच आम्ही बापूकडे आलो। 2009 ते 2010 पर्यंत मी कंटिन्यू उपासना करतच होते। तिचा जन्मही म्हणजे तेवढं फक्त एखादा महिना मी आईकडे 1-1.5 महिना राहिले डिलिव्हरीचे, तेवढेच फक्त। आणि हा अनुभव मला एक बापूंकडे आल्यावर 7-8 महिन्यात आला, ज्या वेळेला मला डिलिव्हरीसाठी ॲडमिट म्हणजे औरंगाबादला आई ग्रामीण भागात असल्यामुळे मला औरंगाबादला थांबायचं सांगितलं होतं। तसं मला डिलिव्हरी डेट 14 जुलै दिलेली होती आणि 14 जुलैपर्यंत मला अजिबात काहीच त्रास जाणवत नव्हता। सगळ्यांनाच टेन्शन यायला लागलं की आता काय करायचं म्हणून। आणि एकदम 14 जुलैच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मी गार्डनमधून वगैरे फिरून आले आणि अचानकच माझा खूप BP वाढला। म्हणजे BP वाढला आणि मला एकदमच डिलिव्हरीचाच त्रास व्हायला लागला। तर मी माझ्या बहिणीकडे असल्यामुळे तिथून सरळ आम्ही हॉस्पिटलला गेलो। हॉस्पिटलला गेल्यावर मॅडमने माझा एकदमच BP वगैरे चेक केला। तर त्या म्हटल्या आतापर्यंत ह्या 9 महिन्यात पूर्ण टोटल हिचं सगळं व्यवस्थित होतं, म्हणजे BP वगैरे कधीच वाढला नाही आणि एकदम का वाढला, काही टेन्शन घेतलं का? मग हे बाकीच्या सगळ्या विचारपूस केली मॅडमने आणि BP बघितला तर 240 पर्यंत गेलेला होता। मग मॅडम म्हणजे ते मॅडम पण खूप याच्यात आल्या की आता ह्याच्या एवढ्या BP मध्ये तर सिझरही करू शकत नाही आणि नॉर्मलची तर तिची नॉर्मल पण आता कशी होणार, असं सगळंच टेन्शनचं वातावरण झालं होतं। मग माझी माहेरची आई भाऊ सगळे आणि माझे मिस्टर खूप परेशान झाले होते। आणि मी बापूकडे असल्यामुळे मी आपलं बापूंवर विश्वास ठेवून माझं चालूच होतं जप तसा बापूंचा, ओम मन सामर्थ्य दाता। त्यावेळेला 8-9 महिने झाले होते बापूंकडे येऊनही, आणि ते जपाचं आपलं बापूंचा जप करायचा म्हणून मी तो जप करत होते। आणि मग मॅडमने एक 10-10:30ला परत एकदा BP चेक केला तरी 220 आला माझा। त्या म्हटल्या की आता आपल्याला तिचा BP एकदम नॉर्मल व्हायसाठी वेट करावं लागेल आणि जरी नॉर्मल BP झाला तर मग मी फास्टमध्ये हिचं आपण सिझरच करावं लागेल, मला तर शक्यता नाही आहे नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणून। मग असं त्या बोलून मॅडम चेक वगैरे करून एक 10-10:30च्या दरम्यान वरती चालल्या गेल्या। त्या म्हटल्या की सकाळी 5 पर्यंत तर शक्य नाही आहे आता ही डिलिव्हरी वगैरे होणं, आणि मग सकाळी मी 5ला राऊंडला येईल तेव्हा आपण बघू की सिझरचा निर्णय घ्यायचा की नॉर्मल। मग माझ्या आईला खूप टेन्शन आलं की हां आता हिची पहिली डिलिव्हरी नॉर्मल होती आणि आता परत सिझरचं वगैरे, सगळेच टेन्शनमध्ये आले। आणि BPमुळे तर सगळेच टेन्शनमध्ये होते की हिचा BP कमी झाला पाहिजे वगैरे। आणि मी आपलं बापूंना हे करत होते। तोपर्यंत माझ्या माहेरी माहिती होतं की मी बापूकडे आलेली किंवा मी बापूंचं करते, बापूंवर माझा किती विश्वास आहे, मी सगळं उपासना केंद्राला वगैरे जाते, हे सगळं माहिती होतं। आणि काय अचानक वाटलं आईला, मला एक 12:30च्या दरम्यान खूपच जास्त त्रास व्हायला लागला आणि मी जोरजोरात आईला हाक मारत होते। माझी आई माझ्याजवळ आली आणि म्हणे का गं तुझे ते बापूंचं आहे का तुझ्याकडे, उदी आहे का बापूंची? तर मी तिला माझ्या पर्सकडे बोट करून दाखवली की आई त्याच्यात उदी आहे। तर माझी आई सहज बोलली की बापू मला माहीत नाही तू कोण आहेस, माझी मुलगी तर तुझ्याकडे आहे आणि एवढं आता तिची तब्येत इतकी सिरियस कंडिशनमध्ये आहे, मग तर तू तिला बाबा म्हणजे काय गाय गाळात फसलेली काढा असं वगैरे आई थोडंसं तिच्या भाषेत बोलली। मला ते थोडंसं आठवतं। आणि तिने पाण्यामध्ये एवढी मोठी उदी टाकली आणि मला थोडंसं उठवून तिने तो 1 ग्लास पाणी प्यायला दिलं उदीचा। तो 1 ग्लास पाणी पिले मी उदीचा। आणि आई माझ्याजवळून 1 वाजेच्या दरम्यान समजा माझ्याजवळच होती, पाणी वगैरे पिऊन आई 1 वाजून 5-10 मिनिटाला आमच्या त्या हॉस्पिटलच्या गेटकडे गेली त्या साईडला, आणि माझी इकडे नॉर्मल डिलिव्हरी झाली त्या 10 मिनिटात। म्हणजे अगदी मी ते पाणी पिणं आणि माझं BP वगैरे काहीच चेक केलेलं नव्हता, डिलिव्हरीची काही प्रोसेस नव्हती आणि मी अगदी माझी डिलिव्हरी झाली। आणि मी बापूंना म्हणजे उपासना केंद्रात तर होतेच, पण मी प्रत्येक याला स्वस्तिक्षममध्ये वगैरे बापू मला मुलगीच हवी, मला पहिला मुलगा आहे, मला आता ह्या वेळेला मुलगीच, आणि मला मुलगीच दिली बापूंनी आणि डिलिव्हरी पण नॉर्मल झाली। तर हे आश्चर्य एवढं ते मेडिकलच्या याला पण ते मॅडमला पण एवढं नवल वाटलं की मी सकाळी 5चा टायमिंग सांगितला होता आणि 1 वाजून 16 मिनिटाला मला बापूंनी मुलगी दिली। अंबज्ञ बापू श्रीराम।